कोकणासाठी आणखी 20 गणपती स्पेशल गाड्यांचं नियोजन तर 7 ऑगस्ट पासून आरक्षण सुरू होणार। कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा। जिओ एअरटेलचे धाबे आता दणाणणार, कारण टेलिकॉम इंडस्ट्री बीएसएनएल लवकरच मैदानात येणार। सरकारकडून बीएसएनएलला आता मोठा पाठिंबा। आता रिक्षा चालकांना मिळणार विविध योजनांचा लाभ। आरोग्य विम्यासह जीवन विमा, अपंगत्व विमा आणि तसंच आरोग्याबाबत लाभ मिळणार। यासह 50,000च्या अर्थसहाय्याची सुद्धा तरतूद। पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुण्यामध्ये खडकवासला धरणाचे दरवाजे बंद। धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद। धरणातून आतापर्यंत 16.42 टीएमसी पाण्याचा विसर्ग। पुण्यातला भिडे पूल वाहतुकीसाठी खुला। खडकवासला धरणातून मुठा नदीतला विसर्ग बंद, तर पाणी पातळी ओसरताच भिडे पूल परिसरातले रस्ते वाहतुकीसाठी खुले। राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेल समोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। मराठा आंदोलक आणखी आक्रमक होण्याची शक्यता। आता राज ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। अजित पवारांनी मागितले बारामतीच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। दादा बारामतीतच भाकरी फिरवणार का? चर्चेला उधाण। आमदार रोहित पवारांना कर्जत जामखेडमधून निवडणूक लढण्यास काँग्रेस आणि ठाकरे गटाचा विरोध। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधक आणि सत्ताधारी भिडले। काँग्रेस आणि शिंदे गटाच्या सदस्यांचा सर्वसाधारण सभेवर बहिष्कार। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप। महाराष्ट्राचा सुपुत्र अविनाश साबळेची ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक। आणखी एका पदकाची आशा। अविनाशनं 3000 मीटर स्टीपल चेस प्रकारामध्ये गाठली अंतिम फेरी।